वाणी साहेब, इथे कोणीही नाही. मुळात ज्या ठेकेदाराने हे ग्रामीण रुग्णालयाचं बांधकाम पूर्ण केले तो ठेकेदार अधिक PWDच्या अधिकाऱ्यांनी ही इमारत जिल्हा चिकित्सक कार्यालयात हस्तांतरित केली पाहिजे. ती आज तागायत हस्तांतरित केली नाही. 2 दिवसात होईल ना मग साहेब? शक्य नाही. त्या सगळं त्याच्या एनओसी आहेत, सगळं या तुम्हाला मी पुढे दाखवतो, सगळं तुम्हाला सांगतो. या साहेब, दवाखाना सुरू होतोय याचा तुम्हाला आनंद नाही का? आनंद आहे साहेब, पण सगळ्या फॅसिलिटीज झाल्या पाहिजेत ना. जर PSCचा स्टाफ जर तुम्ही इकडे उचलून टाकत असाल, PSC ज्या जागेवर आहे तिथं व्यवस्थित चालू आहे ना, तिथं काही अडचण नाही ना साहेब. हे ग्रामीण रुग्णालय आहे, हे हां शासनाची त्याला अनुमती आहे. 25 26 स्टाफ 26 ठिकाणी आलेला आहे. हो, मग 26 स्टाफ आहे ना साहेब. तो स्टाफ रिक्रूट झाला पाहिजे ना. तो स्टाफ न भरता तुम्ही तिकडचा PSCचा स्टाफ उचलून इथे ठेवणार का? तो स्टाफ इथे आणणार का तुम्ही? मला सांगा ना, तो स्टाफ इथे आणणार का? प्राथमिक आरोग्य केंद्र हे स्वतंत्र विभाग आहे. स्वतंत्र विभाग आहे, बाजूलाच आहे तो. त्याच्याशी याचा काही संबंध नाही आहे साहेब. तुमचं नेमकं प्रॉब्लेम काय? तुम्हाला तिकडे दाखवतो. या मुळात ही इमारत त्यांनी हस्तांतरित केली. आपण कोण? साफसफाईवाले घ्या, ठेकेदार आहे. हां, तानाजी तांबे आहे. बोलो, नाम बोलो मेरा. या इकडे साहेब, साहेब या. स्वच्छता चालू आहे ना? हां, स्वच्छता चालू आहे साहेब. स्वच्छता तर केलीच पाहिजे. स्वच्छता तर केलीच पाहिजे ना. स्वच्छता करणं सगळ्यात महत्त्वाचं. वाणी साहेब, सदर जिल्हा ग्रामीण हे रुग्णालय आहे, हे ग्रामीण रुग्णालय ठेकेदाराने आणि PWDच्या अधिकाऱ्याने हस्तांतरित केलं पाहिजे जिल्हा चिकित्सक अधिकाऱ्यांकडे. केलं नाही कशावर? केलं 100% सांगतो मी, केलं नाही. मी अधिकाऱ्यांशी बोललो आहे. कोणाशी बोल? PWDचे अधिकारी जाधव साहेबांशी बोललो आहे. प्रमाणपत्र अजून सादर केलं नाही. लावा जाधव साहेबांना फोन. लावतो ना साहेब, बाहेर आपण घेऊ आणि बोलू आणि लावू ना फोन. कळलं पाहिजे. या 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 बाहेर, या बाहेर. दवाखाना सुरू होते, लोकांची गैरसोय दूर होते. 100% साहेब, पण स्टाफ जर रिक्रूट केला नाही, PSCचा स्टाफ जर इथे काम करत असेल, पण PSC आता जिथे चालली तिथे योग्य आहे ना. मग हे 14.5 कोटीचं ग्रामीण रुग्णालय बांधलं कशासाठी? तिकडचा स्टाफ इकडे आणणार आहे का? हां, ते बंद करून इथे तो स्टाफ इथे ठेवणार आहेत. असं तुम्हाला कोण म्हटलं? ही माहिती घेतली ना मी. हा, कोणाकडनं माहिती घेतली? ऑथेंटिक घेतली. कोणाकडून घेतली? डॉक्टर सारोगतांकडनं आणि एमपल्ले साहेबांकडनं. तर आता तुम्हाला नेमकं काय सांगायचं? हां, समोर उभे साहेब, बोलत राहा. हां. वाणीसाहेब नमस्कार. मागील 15 दिवसापूर्वी जुन्नर तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे यांनी ओतूरच्या ज्येष्ठ नागरिकांना आणि ग्रामस्थांना सांगितलं की मी 1 मे 2026 रोजी ग्रामीण रुग्णालय सुरू करणार. साहेब, आमदार साहेबांनी भुलभुलैया केला आहे. आमच्या ज्येष्ठ नागरिकांना आणि ग्रामस्थांना गोल गोल फिरवले. माझी आमदार साहेबांना विनंती आहे की आमदार साहेब, मी माझी बातमी झाल्यानंतर आपण याचा खुलासा करा की आपण सदर आमदार महोदयांनी काय बोलबुलाया केला आहे की सदर वास्तू ही इमारत जी आहे ही
ठेकेदाराने आणि PWDने जिल्हा चिकित्सक यांच्याकडे कार्यालयात हस्तांतरित केली नाही. आमदार महोदय काय म्हणाले, 1 मेला आपण दवाखाना सुरू करणार म्हणजे करणार. अहो साहेब, 1 मेला सुरू होणार ना. ओ साहेब, मी काय म्हणतो तुम्हाला, ते PSC शेजारची PSC उचलणार आणि इथं आणणार आहे. मग 14.5 कोटी जो खर्च केलाय. तुम्हाला कोण म्हणालं? मी जी माहिती आहे ती तुम्हाला सांगतोय. कोणी सांगितलं? बाजून बाहेरून स्टाफ रिक्रूट केला नाही. कशाच्या आधारे सांगता तुम्ही? मी अधिकाऱ्यांच्याच आधारे सांगतोय आणि माझ्याकडे एव्हिडन्स आहे, डॉक्युमेंट आहे सगळे साहेब. काय डॉक्युमेंट? सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला अजून सांगतो साहेब, लागणाऱ्या 7 NOC आहेत. रुग्णालयाला लागणाऱ्या 7 NOC आहेत. त्यांनी त्या 7 NOC घेतल्यात का? घेतल्या नाहीत साहेब. त्याशिवाय इमारत उभी राहिली का? इमारत नाही, इमारत झाल्यानंतर NOC घ्यावे लागतात. हे ठेकेदार आणि PWD आणि शल्यचिकित्सक पुणे ह्या कार्यालयाचं काम आहे. तोपर्यंत त्यांनी हँडओव्हर करायचं नाही असा शासनाचा GR आहे साहेब. हा तुम्हाला GR दाखवतो मी. हा GR बघा, हे पहा. आरोग्य संस्थाने बांधकामे पूर्ण झाल्यानंतर ताबा पावती घेताना तसेच उद्घाटने करताना सर्व प्रकारची ना हरकत प्रमाणपत्र उपलब्ध करून घेण्याबाबत उपरोक्त विषयांवर असे निदर्शनास आले आहे की आरोग्य संस्थांनी बांधकामे पूर्ण झाल्यानंतर ताबा घेतला व उद्घाटन करताना त्या इमारतीत सर्व प्रकारच्या ना हरकत प्रमाणपत्रे प्राप्त आहेत किंवा नाहीत याबाबत खातरजमा करण्यात येत नाही. बांधकाम विभागाने ताबा देताना सर्व प्रकारचे प्रमाणपत्रे प्राप्त करूनच ताबा दिलेला गृहीत धरण्यात येते. त्या अनुषंगाने यापुढे आरोग्य संस्थांनी बांधकामे पूर्ण झाल्यानंतर ताब्यात घेण्यात तसेच उद्घाटने करताना पुढील प्रमाणे प्रमाणपत्रे उपलब्ध असल्याची खात्री करून व पुढील कारवाई करणे. 1. स्थानिक स्वराज्य संस्थांचे भोगवटा प्रमाणपत्र. 2. अग्निशामक विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र. 3. पर्यावरण विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र. 4. विद्युत विभागाचे परवानगीपत्र. 5. सार्वजनिक बांधकाम विभागाचे इमारत स्थित्यंतर प्रमाणपत्र. आणि 6. रेन वॉटर हार्वेस्टिंग उपाय योजना. इथं सप्लाय नाही का MSCBचा? सप्लाय आहे, सगळं आहे साहेब. ती प्रमाणपत्र लागतात साहेब. जर तुम्ही एकदा गाडी तुम्ही पासिंग करता, रोडवर आणता, त्यावेळी RTO तुम्हाला देतो की नाही गाडी चालवण्याचा अधिकार. त्याचप्रमाणे याचे सर्व अधिकार त्या ठेकेदाराने आणि PWDच्या अधिकाऱ्याने जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे हँडओव्हर करायचे असतं. त्यावेळी ह्या सगळ्या NOC त्यांनी द्यायला लागतात साहेब. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं सांगतो, पुणे जिल्ह्यामध्ये 2च ग्रामीण रुग्णालयांना स्टाफ मंजूर झाला आहे साहेब. ही लेटेस्ट बातमी आहे आणि ताजी आणि सत्य आहे. ती कुठली आहे साहेब? हे बघा, टोटल आहे 7 ठिकाणचं. सदर आकृतीमधून खालील ग्रामीण रुग्णालयाच्या ठिकाणी पदनिर्मिती करणे आवश्यक आहे. ठिकाण आहे मौजे मलठण शिरूर पुणे 25+1 26 स्टाफ. मौजे तळेघर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे 25+1 26 स्टाफ. ह्या ग्रामीण रुग्णालयामध्ये पुणे जिल्ह्यातल्या ह्या 2च ग्रामीण रुग्णालयाला स्टाफ मंजूर झाला आहे. 2 का 3? 2च साहेब, 2च झाला आहे. 2च पुणे, मौजे मलठण शिरूर पुणे, मौजे तळेघर आंबेगाव पुणे जिल्ह्यात 2च झाला आहे. मग ओतूरचं जुन्नर तालुक्यातील हे ग्रामीण रुग्णालय होतं की नाही? याला 14,50,00,000 खर्च केले. मग यांना तुम्ही स्टाफ मंजूर का केला नाही? याचं सँक्शन का घेतलं नाही? शासनाची चूक ना. ही शासनाची चूक आहे. माझी जुन्नर तालुक्याच्या लोकप्रतिनिधींना विनंती आहे, दादा आपण सत्तेत असलेल्या पक्षासोबत आहात, तर ह्या सगळ्या NOC शासनाच्या मागे लागून, अधिकाऱ्यांच्या मागे लागून हे संपूर्ण पहिलं पूर्ण करा. जोपर्यंत ते पूर्ण होत नाही तोपर्यंत ग्रामीण रुग्णालय सुरू करणं काम हे ओतूरकरांची विनंती आहे. जी PSC बाजूला चालू आहे ती व्यवस्थित आहे. तुम्ही तीच PSC उचलणार आणि 1 तारखेला ह्या ग्रामीण रुग्णालयात तुम्ही शिफ्ट करणार. कशासाठी? कशाच्या आधारे म्हणता तुम्ही? साहेब मी 100% सांगतो, आजही सांगतोय आणि उद्याही ते सांगतोय. हा आधार कशाच्या आधारे? माझ्याकडे मला अधिकाऱ्यांकडनं मिळालेल्या माहितीच्या आधारे. कोण अधिकारी? हे मेडिकल ऑफिसर. कोण मेडिकल ऑफिसर? सारोग्य सर आहेत. एम पल्ले नाव आहे. पल्लेंना फोन एम पल्ले आहेत. लोकांना कळू दे ना. काय होतं तुम्ही सांगताय त्याच्यावर विश्वास ठेवायचा कसा? तुम्ही अनेक वेळेला अनेक विषय हातामध्ये घेता, पुढे काय होतं कळत पण नाही. आपण हा विषय पहिला क्लिअर करू, बाकीचे विषय. सगळे विषय साहेब मी मार्गाला लावलेले आहेत. एकही विषय मी सोडला नाही. त्या विषयावर बोलू आपण. एकही विषय सोडला नाही. तुम्ही फक्त बोल वचनगिरी करता, आउटपुट बिलकुल नाही साहेब. आतापर्यंत एखादं उदाहरण दाखवा मला तुम्ही. सांगा. ठाणे जामीने बोल बच्चन केलंय आणि अर्धवट सोडलंय. पुढे सांगतो मी. तुम्ही अगोदर ते डॉक्टरांशी बोला बरं, कळू दे तरी खरं काय ते.
काय फक्त पब्लिसिटी स्टंट करते का अशी शंका लोकांना यायला लागली. तुम्हाला काही वाटेल हो, तुम्ही काही बोलाल ना, म्हणजे बोलायचंच नाही का कुणी, आवाज उठवायचा नाही का, न्याय मागायचा नाही का, आउटपुट कसला आउटपुट, शासनात जरा अशा चुकीच्या पद्धतीने जर वागत असेल. लावा ना अधिकाऱ्यांना फोन, डॉक्टरला फोन लावा, ते कोण यम पल्ले त्यांना फोन लावा, कळेल खरं काय ते. तानाजी शेठ, लोकांचं यातून फक्त मनोरंजन नको व्हायला. बिलकुल मनोरंजन नाही साहेब. तुम्हाला चुकीचं वाटत असेल तर उद्या तुम्ही जुन्नर तालुक्याच्या लोकप्रतिनिधीची मुलाखत घ्या आणि त्यांना विचारा. त्यांना काय विचारायचं ते आम्ही विचारू. तुमच्याकडे माहिती, मी काय मनोरंजन करण्यासाठी तुम्हाला बोलवलं नाहीये. माहिती आमच्या authentic- ओतूरकरांना जे दुःख माहिती- आहे तुमची की तुम्ही माहिती- ग्रामीण रुग्णालय तुमची माहिती ऑथेंटिक असेल तर मेडिकल ऑफिसरशी बोला. जुन्नरकरांना कळेल तांबे साहेब खरं काय ते. तुम्ही सांगताय हे लोकांना ऐकून ऐकून आता लोकांना कंटाळा यायला लागला. म्हणजे आमचा कंटाळा आलाय, खऱ्याचा कंटाळा आलाय. आणि चोरांचा, डाकूंचा, लुटारूंचा, माती माफिया, मुरुम माफिया जे लुटतंय, सरकारला लुटतंय, शासनाला लुटतंय, त्यांचा कंटाळा आला नाही तुम्हाला. मेडिकल ऑफिसर म्हणजे प्रामाणिकपणे जो काम करतोय माणूस त्याचा तुम्हाला कंटाळा आला. अरे उलटा चोर कोतवाल को डाटे, तुमच्या प्रामाणिकपणाची व्याख्या काय? उलटा चोर कोतवाल को डाटे. फोन लावा. म्हणजे आम्ही खरं बोलायचंच नाही का, तुमचं बाहेर काढायचंच नाही का, लोकांपर्यंत पोहोचवायचं नाही का. फोन लावा ना साहेब, एवढा वेळ का लागतो? तुमच्याकडे नंबर नाही का त्यांचा? एवढं सुंदर दवाखान्याचं काम होतंय साहेब. दवाखान्याबद्दल अजूनही सांगतोय, वाद नाही. आमचा वाद आहे सगळ्या सुविधा आम्हाला आल्या पाहिजेत. ग्रामीण रुग्णालयाला 25+1 स्टाफ आहे, तो रिक्रूट झाला पाहिजे. आणि तो स्टाफ झाल्यानंतर तुम्ही खुशाल दवाखाना चालू करा. पण PSCचा स्टाफ उचलायचा आणि तो ह्या ग्रामीण रुग्णालयाची गरज नाही. जो PSC आहे तो तिथेच राहू द्या. PSCचा स्टाफ इकडे आणून जरी 1 मेला दवाखाना सुरू झाला तर मग मी उपोषणाला बसणार, या ठिकाणी आमरण उपोषणाला बसणार. तुम्ही अशा अनेक वेळा म्हणता मी हो उपोषण साहेब, करणार. वाणी साहेब, तुम्हाला दिसेल ना, मग त्यांनी करून दाखवावं की 1 मेला त्यांनी उद्घाटन करावं आणि PSCचा स्टाफ इथे आणावा. त्याने आम्ही ह्याच इथे उपोषणाला बसणार साहेब. आणि शासनाला फसवताय तुम्ही. कुठल्याही प्रकारच्या अप्रमाणपत्र नाही, हस्तांतरित केलं नाही, कुठल्या NOC नाही. म्हणजे काय चाललंय साहेब? मेडिकल ऑफिसरांना फोन लावा, नंबर आहे की नाही, लोकांना काय ते खरं कळू द्या. कोण मेडिकल ऑफिसर आहे? डॉक्टर नागनाथन, पुणे ग्रामीण अधीक्षक आहे. 7517550506. लावा की. नाही ना लागत, त्याच्यावरून ऑडिओवरून जात नाही माझ्या. दुसरं ते यांना लावा, दुसरे कोण जुन्नरचे. सारोग ते नाही सांगणार काहीच. त्यांनी तुम्हाला का कोणी सांगितलं? त्यांनी सकाळीच मला हातवर केलं, माझं नाव घेऊ नका, मला कुठे याच्यात गोवू नका. यम पल्ले वगैरे कोण आहे ते? यम पल्ल्यांनाच लावतोय साहेब. आणि पवार साहेब मेनेच पवार साहेबांना लावा. नाही, ते तर काही रिप्लाय देत नाहीत. तुम्ही ही माहिती सांगता कशाच्या आधारे? 100% साहेब. जर मी खोटी माहिती निघाली तर माझ्यावर गुन्हा दाखल करा. लोकांनी तेच करायचं, तुम्ही माहिती द्यायची. वा रे वा. नेट बंद आहे साहेब, त्याच्यामुळे गडबड आहे. कॉल लावण्याचा नेटचा काय संबंध आहे? नेट बंद असेल तर कसा लागेल कॉल? नेट बंद केला होता कॉल येऊ नये म्हणून मी. वाणी साहेब, तुम्ही फ्लाईट मोडला टाकला असेल. हां. व्हॉट्सअप कॉल करता काय? व्हॉट्सअप कॉल करतो ना साहेब. का बरं? ते मग ते उचलत नाहीत कॉल. हॅलो, डॉक्टर साहेब नमस्ते. पत्रकार आहेत माझ्यासमोर, वाणी साहेब विघ्नरचे. हॅलो. डॉक्टर साहेब नमस्कार. माझ्या समवेत विघ्नरचे वाणी साहेब आहेत. मी आलेलो आहे ग्रामीण रुग्णालय ओतूर या ठिकाणी. हां, तर वाणी साहेबांचं म्हणणं आहे की 1 मेला तुम्ही दवाखाना चालू कसा करताय? कसा करता नाही? 1 मेला दवाखाना तुम्ही चालू करणार आहात, मग सगळ्या NOC घेतलेल्या आहेत का? असा प्रश्न तुमचा आहे. माझा प्रश्न आहे आणि मीच बोलतोय साहेब. आणि दुसरा प्रश्न की ठेकेदाराने आणि PWDने तुम्हाला सदर इमारत हस्तांतरित केली आहे का? प्रमाणपत्र तुम्हाला दिलेलं आहे का? आणि त्याला लागणाऱ्या सगळ्या 6 NOC मिळाल्या आहेत का? हॅलो हॅलो. हा बोला ना, ऐकतोय. हो साहेब, बोला ना मग तुम्ही. बंद करा बाकी. सगळे हॅलो. आम्ही हां बोला साहेब. सगळे त्यांच्याकडनं डॉक्युमेंट प्रमाणपत्र घेऊनच चालू करणार. किती तारखेला?
हॅलो, हा साहेब, किती तारखेला चालू करणार? त्यांनी सगळे डॉक्युमेंट आम्ही चालू करणार. अहो म्हणजे केव्हा करणार साहेब? त्यांनी उद्या केलं तर परवाला सुरू करणार. उद्या कुणी केलं हस्तांतरित? डॉक्युमेंट उद्या पूर्ण प्रमाणपत्र देऊन हस्तांतरित केलं तरच आम्ही करणार. म्हणजे कुणी दिलं तर PWD आणि ठेकेदार? ठेकेदारचा आमचा संबंध असते PWD कडनं. हा, मग जाधव साहेबांशी माझं बोलणं झालंय. ते म्हणले अजून कुठल्या प्रकारचे आम्ही NOC दिल्या नाहीत किंवा काही अजून हस्तांतरित केलं नाही. त्या हस्तांतरित करत असताना साहेब तुम्हाला इन्स्पेक्शन करावी लागणार आहे. सदर ठिकाणची काय त्रुटी आहेत, काय प्रॉब्लेम आहेत, काय अडचणी आहेत, हे सगळं बघितल्यानंतरच तुम्ही हस्तांतरित करणार ना साहेब? हस्तांतरित सगळं व्यवस्थित असेल तरच घेणार आम्ही. हां, 1 तारखेला चालू व्हायचं ना. मग 1 तारखेला तुम्ही सुरू करणार आहात का? हो, उद्या जर सगळे दिले तरी ते 1 तारखेला सुरू करणार. ओके. आता माझा विरोध, जर PSCचा स्टाफ इथे आणला आणि PSC तिकडनं ग्रामीण रुग्णालयात शिफ्ट केली तर मी साहेब इथं आमरण उपोषणाला बसणार आहे. मी PSCचा स्टाफ PSC शिफ्ट करून ग्रामीण रुग्णालयात देणार नाही. PSCच्या जागेवर PSC राहिली पाहिजे, तिथला स्टाफ इकडे येता कामा नये. त्यांनी स्टाफ तयार केला असेल ना, असेल ना व्यवस्था. स्टाफ तुम्ही नवीन रिक्रूट केलाय का? माझ्या तर यादीमध्ये तुमचा ओतूरसाठी स्टाफ दिसत नाही साहेब. दिसतोय मला स्टाफ फक्त कुठला दिसतोय? आंबेगाव तालुका आणि पुणे जिल्ह्यातल्या 2च दिसतोय साहेब. ओतूरचा नाही, ते जुन्नर तालुक्याचा. साहेब बोला, साहेब बोला. हॅलो साहेब बोला. परत लावा फोन. कट झाला असेल, कट झाला असेल, परत लावा. वाणी साहेब, नाही मी काय म्हणतो क्लिअर तुम्हाला, ऐका. जर ते काय म्हणाले, जर उद्या आम्हाला डॉक्युमेंट दिले तर आम्ही परवा सुरू करू शकतो. साहेब एवढं ते ते सगळं करतील दुकानात ना. गेलं आणि घेतलं आणि दिलं असं आहे का हो साहेब? ते जबाबदार पर्सन आहे. अहो मी काय म्हटलं तुम्हाला, त्यांच्याशी बोलणं पूर्ण करा. हा मग करतो ना मी बोलणं. हे एवढं सोपं वाटलं का तुम्हाला? त्यांची ते म्हणतायत ना आम्ही करू शकतोय. ती जर करणार आहेत तर काय अडचण काय? जर हॅलो. तारखेला पूर्तता झाली. हा साहेब, आवाज येतोय का? हॅलो, हा आवाज येतोय. हा बोला. हा येतोय. आज 29 आहे, उद्या 30 तारीख आहे. हा जाधव साहेबांनी तुम्हाला सगळ्या 6-7 NOC दिल्या आणि तुम्हाला हँडओव्हर केलं, हस्तांतरित केलं आणि तुम्ही स्टाफ कुठला भरणार? स्टाफ भरलाय का? दिला डेप्युटेशनवर काढला आम्ही प्रतिनियुक्तीवरती. हा, प्रतिनियुक्तीवरती ऑर्डर केलेत आज केल्या सगळ्या स्टाफच्या? हो, जेवढं देता येते तेवढं केलं. आपण OPD चालू करायची. आपल्याला पूर्ण फुल प्लेट नाही करायचं सध्या. साहेब माझी विनंती आहे, परत तुम्हाला विनंती करतोय की PSCचा स्टाफ ग्रामीण रुग्णालयात आणू नका. PSC आहे त्याच ठिकाणी राहू द्या. मी अजूनही तुम्हाला विनंती करतोय साहेब. हे ग्रामीण रुग्णालय 14,50,000 रुपये खर्च करून बांधलेलं ग्रामीण रुग्णालयाचा स्टाफ 14,50,00,000. येस साहेब माझी तुम्हाला विनंती आहे. आता स्टाफ किती देणार आहे ते? आता तुम्ही स्टाफ किती पाठवणार आहात 1 तारखेला इकडे नवीन? आम्ही काढले 14 लोकांची ऑर्डर काढले. लागतो किती स्टाफ? आणि साहेब इथं स्टाफ लागतो 25 ते 26 लागतोय साहेब. लागतो, बरोबर आहे ना? हा मग तो स्टाफ येणार कुठून? सगळे एका दिवशी सगळं कसं सुरू होईल ना. तुम्ही थोडं सहकार्य करा ना. हो, सहकार्य साहेब आमचं 12 महिने 24 तास आहे 7. पण आमची तुम्हाला विनंती आहे साहेब, PSC हे ऐका, हॉस्पिटल साहेब हे तुमच्यासाठीच आहे. तुम्हीच त्याच्यावरती लक्ष ठेवलं पाहिजे. आपल्याला बघा 100% गोष्टी एका दिवसात होणार नाहीत. आपण हळूहळू सुरू करू आपण सगळ्या. साहेब. शेवटी तुम्ही तिथं राहता, तिथं बघता, तुमचंच कंट्रोल राहील तिथं सगळं. साहेब माझी परत तुम्हाला विनंती आहे, एकदा तुम्हाला बिल्डिंग हस्तांतरित झाली आणि NOC घेतल्या नाही तर परत ते कोणी त्याच्या मागे लागत नाही, NOC घेत नाही साहेब. आणि त्या बघा शासनाचा GR आहे माझ्याकडे. तो GR तुम्हाला पाठला. आयुक्त आरोग्य सेवाचं अभियान, राष्ट्रीय आरोग्य डिपार्टमेंटचा GR तुम्हाला पाठवला साहेब मी, की या सगळ्या NOC. माहिती आहे मला. मी तुम्हाला काय म्हटलं, PWDने आम्हाला सगळे कागदपत्र सहित हस्तांतर केलं तरच आम्ही घेणार, नाही तर घेणार नाही. मी आता तुमचा फोन झाला का मी जाधव साहेबांना फोन लावून बोलतोय लगेच साहेब. हा आम्ही सगळे डॉक्युमेंट सगळे ते हस्तांतर करताना सगळं बघतो आम्ही. आजपर्यंत हस्तांतरित झालेलं नाही. नाही ना, आजपर्यंत हस्तांतरित झालेलं नाही साहेब. ॲज पर माय नॉलेज. हा साहेब, आजपर्यंत हस्तांतरित झालेलं नाही.
नाही हा ओके, मी आता जाधव साहेबांना फोन लावतो साहेब. येस ओके. लावा जाधव साहेबांना फोन. आता यांनी स्टाफची व्यवस्था केलेली आहे. ते म्हणाले हळूहळू स्टाफ वाढवू आपण. असं नाही चालत वाणी साहेब, असं चालतं का? ते म्हणाले ते ते लोकांना म्हणतील कळेल ना. काही म्हणतील ते. आम्हाला वन स्ट्रोक स्टाफची ऑर्डर पण काढलेली आहे. आम्हाला वन स्ट्रोक जाधव इथे साहेबांना 25 अधिक 1 26 स्टाफ पाहिजे साहेब. जाधव साहेबांना- लावतो, लगेच लावतो. आणि तुमचं म्हणणं आहे असं सांगा, सुरेश वाणी माझं म्हणणं सांगतो ना मी साहेब. असं पत्रकारांचं म्हणणं हो हो, कन्फ्युजन होतं ना. नाही होणार कन्फ्युज, नका काळजी करू तुम्ही. काळजी नाही करत तुम्हाला हो. कोणी सोळावर लटकवणार नाही. मी जाधव जाधव साहेब. जात नाही किंवा मी काय घाबरत नाही. प्रश्न असा आहे, हे सगळे जाधव. प्रश्न तुम्ही उपस्थित केलेले आहेत. तुम्ही तुमचं नाव सांगितलं पाहिजे. हे तानाजी तांबेंचं म्हणणं आहे. मग उपस्थित करायचे नाही का? 100% करा ना. बोलायचं नाही का? तुमच्या चांगल्या गोष्टी विचारायचं नाही का? तुमच्या चांगल्या प्रश्नांना म्हणजे आमच्या तालुक्याला शुभेच्छा. कोणी वाली राहिला नाही का? वाणी साहेब तांबे वाली आहेत. म्हणजे बोलायचंच नाही का? बोला ना. लावा जाधव साहेब. कृपया लाइन पर रहा किंवा थोड्या वेळाने डायल करा. आपने जिस व्यक्ति को कॉल किया है वो व्यक्ति अभी दूसरे कॉल पे व्यस्त है. कृपया व्यस्त है. लाइन पे बने रहे या कुछ समय बाद डायल करें. नमस्कार, नमस्कार, बोला. मी साहेब आता ग्रामीण रुग्णालय ओतूर या ठिकाणी वाणी साहेब माझ्या समवेत आहेत. तुम्हाला मी मोबाईल लावलाय, स्पीकर ऑन ठेवलाय. माझी आपणाला विनंती आहे की साहेब आपण ग्रामीण रुग्णालय ओतूरचं शल्यचिकित्सक कार्यालयात पुणे येथे हस्तांतरित केलेलं आहे का? नाही ते अजून हस्तांतरित करून घेतलेलं नाही. ते उद्या किंवा परवा येणार आहेत परत चेक करायला. साहेब माझा दुसरा प्रश्न, त्याला लागणाऱ्या 6 एनओसी आहेत. ह्या 6 एनओशा दिले आहेत आपल्याकडे, दिलेले ते. 6 एनओसी आहेत त्याला लागणाऱ्या. हो, त्या एनओस्या प्राप्त केलेल्या आहेत का? हो केलेले आहेत. 6 एनओस्या. ओके सर. मग एम पल्ले साहेब म्हणतात आम्ही 1 तारखेला सरकारी ग्रामीण रुग्णालय सुरू करतोय. साहेब हस्तांतरित न होता प्रमाणपत्र न सादर करता, ते असं म्हणाले हस्तांतरित झालं नाही तर मग नाही सुरू करणार. हस्तांतरित न करता प्रमाणपत्र तुम्ही सादर न करता मग 1 मेला ग्रामीण रुग्णालय सुरू होणार साहेब? प्रमाणपत्र सादर केले ना आपण. केलंय का? आणि हस्तांतरित जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाला हस्तांतरित करून घ्यावं लागेल ना त्यांनी. मग केव्हा करणार साहेब? आता उद्या येतील किंवा परवा येतील ते. उद्या किंवा परवा. ते तर म्हणले 1 तारखेला आम्ही सुरू करणार आहे. त्यांनाच विचारावं लागेल कधी येणार ते. बघा साहेब माझी विनंती आहे साहेब, आम्हाला दुःख याचं होतं आहे की पुणे जिल्ह्यातल्या 2 ग्रामीण रुग्णालयांना स्टाफ रिक्रूट केला आहे आणि ओतूरच्या जुन्नर तालुक्यातील ओतूरच्या ग्रामीण रुग्णालयाला स्टाफ रिक्रूट केला नाही. तो यांचा विषय नाही हो. ही माझ्याकडे कायदेशीर माहिती आहे वाणी साहेब. मी असंच फेक बोलत नाही तो यांचा विषय नाही स्टाफचा. साहेब. एम पल्ले साहेबांना विचारून घ्या ना. बोललो मी आत्ताच एम पल्ले साहेबांशी बोललो आणि म्हणलं आता तुमच्याशी बोलू. स्टाफचा विषय यांचा नाही. आता तुमच्याशी बोलतोय साहेब. हस्तांतरित उद्या झालं तर आनंद आहे, पण तो 25 अधिक 1 26 स्टाफ जो लागतो टेक्निकल नॉन टेक्निकल हा सगळा स्टाफ रिक्रूट झाला पाहिजे. आमची PSC आहे, ही PSC व्यवस्थित चालू आहे. त्यांनी PSC ग्रामीण रुग्णालयात शिफ्ट करू नये ही आमची त्यांना विनंती आहे. जर त्यांनी ती शिफ्ट केली तर मी इथे उपोषणाला बसणार. बोललेलं बरं राहील ना या बाबतीत. हा साहेब. ते शिफ्ट करायचं नाही करायचं एम पल्ले साहेबाशीच बोलावं लागेल. त्यांना मी सांगितलंय ती शिफ्ट करायची नाही. त्यांना विचारा ना एम पल्ले. एम पल्ले साहेबांशी तुम्ही बोला साहेब, माझी विनंती आहे. तुम्ही पण बोलताना शेट. आणि मी बोललोय त्यांच्याशी की मी शिफ्ट करून दे. नाही शिफ्ट नाही ते दवाखाना तो इकडे शिफ्ट करायचा का नाही ते तुम्ही विचारा ना. आम्ही कसं विचारणार? मी विचारलंय. ते तळ्यात मळ्यात बोलतात. अधिकारी कधीही अंगावर घ्यायला मोकळा नाही. शासनाची चाललेली लयलूट थांबवण्यासाठी साहेब आम्ही प्रयत्न करतोय. रुग्णालय कुठं शिफ्ट करायचा आमचा विषय नाही. तुमचा नाही आहे, मान्य आहे साहेब. आता माझी विनंती आहे की तुम्ही जर त्यांना उद्या हँडओव्हर करून दिलं तर त्यावेळी मला फक्त 1 कॉल करा का तुम्ही आला तिथे म्हणून साहेब. हा बोलून घेतो ना. हो साहेब. धन्यवाद साहेब, धन्यवाद. आता ते एम पल्ले साहेबांना विचारा तुम्ही स्टाफ कुठला प्राथमिक आरोग्य केंद्राचा घेणार आहे का? साहेब विचारलं त्यांना, त्यांनी रिक्रूट केल्या पण कुठे रिक्रूट नाही केला.
साहेब एमपल्ले साहेबांनीच पाठवलेली ही यादी आहे माझ्याकडे साहेब. त्यांनी आज सकाळी मला मोबाईलवरती पाठवली साहेब ही यादी. ही बघा, मौजे मलटण तालुका शिरूर जिल्हा पुणे 25+1 ग्रामीण रुग्णालय. मौजे तळेघर आंबेगाव तालुका पुणे जिल्हा 25+26. जुन्नर तालुका ओतूरचं नाव आहे का? नाही. म्हणजे रिक्रूट केलं आहे का? नाही. ते फक्त आपल्याला आश्वासन देतात, गाजर दाखवतात आणि ते गाजर मोडून खातात साहेब. तानाशेठ, तुमची भूमिका नेमकी आता फायनल काय? जर त्यांनी ग्रामीण रुग्णालयाचा स्टाफ रिक्रूट केला नाही आणि जर त्यांनी 1 मेला PSCचा स्टाफ ग्रामीण रुग्णालयात आणला तर त्याला माझा कडाडून विरोध राहील. ह्याच ठिकाणी मी उपोषणाला बसेल साहेब. आता मला एक सांगा, ज्येष्ठ नागरिक संघाची मागणी होती, जर 1 मेपर्यंत दवाखाना सुरू झाला नाही म्हणजे ग्रामीण रुग्णालयात आम्ही आंदोलन करू किंवा उपोषण करू. बरोबर साहेब. आता त्यांना जर मान्य असेल तर तानाजी तांबेंची भूमिका मग त्यांना कसं मान्य होईल साहेब? त्यांची कोण आहे अध्यक्ष? डुंबरे, त्यांची मागणी रास्त आहे. त्यांना त्यांच्याशी काही बोलणं झालं का तुमचं? माझं बिलकुल बोलणं झालं नाही साहेब. त्यांची मागणी रास्त आहे. त्यांची आता भूमिका काय? ती कळेल ना आपल्याला 1 तारखेला साहेब. जर PSC इकडे शिफ्ट केली तर मी करू देणार नाही. मी तर उपोषणाला बसेल. पण ज्येष्ठ नागरिकांनी तुमच्यात समन्वय ठेवा ना. ठेवू ना साहेब, ठेवणार ना साहेब, मी ठेवणार ना. पण वाणी साहेब, तालुक्याचे तुम्ही आमदार मगाशी एक प्रश्न मला विचारला, त्याचं उत्तर देतोय. मी हातात घेतलेले सगळे प्रश्न तडीला नेलेत. कुठे कॉम्प्रोमाइज केले नाही, कुठे मॅनेज झालो नाही, कुणाला घाबरलो नाही आणि आताही घाबरणार नाही. बोला. मग तुम्ही तालुक्याच्या आमदारांना हे विचारलं नाही का की बाबा आपल्याला स्टाफ किती अलॉट झाला आहे? साहेब मला एक सांगा, मी कॉमन मॅन आहे, सर्वसामान्य आहे. जर माझ्याकडे हे सगळे एव्हिडन्स मिळतात तर आमदाराच्या हाताखाली PA असतात. त्यांना एवढं जनतेने निवडून दिलंय, त्यांच्याशी डायलॉग करायला अडचण काय? अहो त्यांनी उलट आमच्याबरोबर केलं पाहिजे, आम्ही न करता साहेब. का तुम्हाला काही कमीपणा वाटतं? मला कसला कमी पणायचं साहेब? ते 15-20 दिवसापूर्वी आले की नाही, मी 1 मेला चालू करणार, पण आधार कसला? त्यावेळी तुम्ही सुद्धा विचारलं, कुणीतरी बोललं की एनओसी घेतल्यात का, सगळं होणार, काळजी करू नका. मग कळेल ना साहेब मला ते. आता उद्याची 30 तारीख आणि परवा 1 मे. आमदारांना फोन करायला अडचण काय? नाही साहेब, कशासाठी करू मी? मला एक सांगा, कशासाठी करू? की बाबा त्यांनी जर 1 मेला ग्रामीण रुग्णालय त्यांनी सुरू करताय. मग 1 मे नंतर बघू ना आपण. जर त्यांनी PSC शिफ्ट केली तर त्यांचा माझा कलगीतुरा होणार ना. मी PSC शिफ्ट करून देणार नाही आणि ते करणारच PSC शिफ्ट, हे 100% सांगतो. तुमच्या भूमिकेला उतरकरांचा पाठिंबा असेल? ओतूरकर देतीलच ना साहेब. तानाजी तांबे चुकीचं नाही ना करत साहेब. कुणासाठी करतोय? सर्वसामान्य नागरिकांसाठीच करतोय ना. तानाजी शेठ, आता मध्यंतरी तुम्ही माती प्रकरणामध्ये हात घातला, पिंपरी पेंढारला मुरुम काढला, तिथे हात घातला, त्याचा पंचनामा झाला. जुन्नरच्या पश्चिम पट्ट्यामध्ये मातीचं उत्खनन होतंय, तुम्ही इश्यू क्रिएट करता. पुढे काय झालं समजत नाही ना साहेब. ज्यांनी रॉयल्ट्या भरल्यात त्यांच्या गाड्या चालू आहेत, ज्यांनी भरलेल्या नाही त्या गाड्या बंद झाल्यात. रॉयल्टी भरली म्हणजे कुठे ज्या गावातून काढायची त्या गावातून काढत नाहीत ना. आता ते कोणाचं काम आहे साहेब? महसूलचं आहे. मग तुम्ही आवाज का उठवत नाही प्रॉपर? उठवला ना साहेब, किती वेळा उठवायचा आवाज. नंतर तानाजी तांबे मॅनेज होतात अशी पण असं तुम्हाला वाटतं? मला एखादं लोकं उदाहरण. म्हणतात. अरे लोकांना काय म्हणू द्यावं, तुम्ही सांगा ना एखादं उदाहरण द्या की तानाजी तांबे तुम्ही इथे मॅनेज झाले. नुसतं तोंड आहे म्हणून काय बोलू नका. मला एव्हिडन्स दाखवा की तानाजी तांबे तुम्ही इथे मॅनेज झाले म्हणून. खोटं काय? खोटंच आहे ना. बोलायला काय लागतं? हा जास्त बोलतो म्हणून मग याची जिरवायची कशी? तर असे खोटं मेसेज करायचे, याची मारायची उचलून. पण हा 71 वर्षाचा ज्येष्ठ नागरिक कुणालाही घाबरत नाही आणि घाबरणार नाही. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.